ठाणे शहरात वारंवार होणाऱ्या झाडांच्या पडझडींच्या घटनांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक संगम डोंगरे यांनी ठाणे महापालिका भवनासमोर अनोखे आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी हातात झाडांच्या फांद्या आणि ऑक्सिजनची बाटली घेऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। संगम डोंगरे यांनी शहरातील झाडांची होत असलेली पडझड, वृक्ष संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली। यावेळी त्यांनी आरोप केला की ठाण्यात जंगल आणि हिरवळीच्या जागा बिल्डरच्या घशात घातल्या जात असून अशा परिस्थितीत झाडे कशी वाचणार असा सवाल उपस्थित केलाय। भविष्यात नागरिकांना ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून विकत घ्यावं लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वृक्ष संवर्धन, धोकादायक झाडांची देखभाल आणि पर्यावरण संरक्षणाबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। शहरामध्ये करोडो टेंडर निघतं छाटणीचं, पण ह्यावेळी छाटणी झाली नाहीये। त्याच्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये 170 झाडं पडलेली आहेत। बघा, देहरादूनची महानगरपालिका छोटी महानगरपालिका आहे, त्या हा पॅटर्न राबवते आणि त्यांची एक पण झाडं पडली नाही। तर असा पॅटर्न आपण राबवला तर भविष्य झाडं पडणार नाही। झाडं पडली नाही तर मग तुम्हाला आम्हाला ऑक्सिजन मिळेल। आणि आता काय झालं, महत्वाचं म्हणजे चोराच्या हातात कुऱ्हाड दिलेली आहे। केदार पाटील जे यांच्यावर जबाब दिले, केदार पाटील भ्रष्ट अधिकारी आहे आणि केदार पाटीलची मिसेस स्वतः ठेकेदार आहे। म्हणजे बघा, नवरा जो आहे अधिकारी आणि त्याची मिसेस ताई जी आहे ती ठेकेदार आहे। म्हणजे आता मग हे चोर लुटणार, बिल्डरांना सुपारी घेणार, झाडं तोडणार, मग ऑक्सिजन मिळणार का हो? आज मी ऑक्सिजनच्या बाटला जो मी हातात घेऊन आला, ताई उद्या भविष्यामध्ये तुला बाहेरच्या बाहेर पडल्यानंतर तुझ्याही पाठीला ऑक्सिजन लावून तुला बाहेरच्या बाहेर फिरायला लागेल। तर मी हा समर्थ ठाण्याच्या वतीने आणि ठाणेकरांचं प्रॉब्लेम जाणून घेतो। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने या ठाणे महानगरपालिका इथे न राहणे योग्य असं त्यांनी अहवाल दिलेला आहे। प्रदूषण नियंत्रण म्हणजे एवढी आपलं जे वातावरण आहे किंवा एवढ्या हवेची आर्द्रता आहे ती कमी आहे आणि म्हणजे श्वास घेणं योग्य नाही आहे असं त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे। तर मग आता ही सर्व झाडाची कत्तल चालू आहे, ही थांबली पाहिजे ना। आणि ह्या चोराकडे तुम्ही सर्व गोष्टी देणार, मग न्याय कोणाला मागणार? डेहराडून पॅटर्न तुम्ही इथे दाखवलेला आहे, नेमकं काय याच्यामध्ये फरक आहे आणि आपल्याकडे नेमकं कशा प्रकारे झाडांच्या गोष्टी? बघा, देहरादून पॅटर्न जो आहे याच्या आजूबाजूला सर्व कॉन्क्रीटीकरण केले जात नाही, तिथे सर्व माती असते आणि माती असल्यामुळे हे पाणी त्या झाडापर्यंत पोचतं, ऑक्सिजन पोचतं आणि मग ती झाडं मूळ त्यांचं भक्कम होतात आणि मग झाड तग धरतं आणि मग झाड पळत नाही। आपल्याला काय झालं, सर्वीकडे कॉन्क्रीटीकरण आहे आणि आपल्याला काही लोकांची मानसिकता अशी आहे की काही होल्डिंग जे आहेत त्यांना झाडं दिसत आहेत, मग अशा वेळी इंजेक्शन देतात, ते मारतात। तर हा पॅटर्न चालू आहे आणि ह्या गोष्टींनी यांना विरोध करण्यासाठीच मी आज ऑक्सिजन सिलेंडर आणलेला आहे, जेणेकरून आम्हाला ऑक्सिजन मिळावं। आणि कालच जो एक व्यक्ती मृत्यूमुखी पडलेला आहे आणि तुम्ही 10 लाख देऊन त्यांच्या कुटुंबात सांत्वन करणार आहे का? आणि एवढ्या महागाईमध्ये या मुंबई ठाण्यामध्ये त्यांना 10 लाख परवडण्यासारखे आहेत का? म्हणजे 10,000 त्यांचं उदरनिर्वाह चालेल का? त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य चालेल का? ते हे 10 लाख होते तुटपुंज मदत आहे आणि माणसाची वेळ स्वस्त आहे का हो? त्या 10 लाखामध्ये द्या आणि कोणाला मारा काय? म्हणजे महापालिकेने सुपारी घेतली आहे काय महाराष्ट्री लोकांना? का ते केदार पाटील सुपारी दिले का? आता केदार पाटील बिल्डरांना लाखो रुपये गोळा करणार आणि एखादा म्हणून मिळणार 10 लाख देणार का? संपलं आयुष्य का? यापूर्वी देखील एका पक्षाने आंदोलन केलं होतं अशाच पद्धतीचं झाडांच्या बाबतीत, मात्र तरी देखील प्रशासनाला कुठेतरी जाग येत नाहीये। आगामी काळात तुमची भूमिका काय असेल? बघा, आज हे ऑक्सिजन मी लावलंय, काही दिवसांनी नंतर आयुक्ताला जाग नाही आली ना तर हे ऑक्सिजन आयुक्तांच्या लावणार मी। का लावणार? तर त्यांना ते ऑक्सिजन ऑलरेडी कॅबिन बस आहे, तर ऑक्सिजन लेवल कमी आहे ना। कारण एक म्हण अशी आहे की लाख मेले चालेल, लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे। आता बघा, तसं बघा गेलं तर ठाणे महानगर आयुक्त आहे, हे आपले आज 28 लाखाची लोकसंख्या हो, आज आपलं पोशिंदा आहेत, तर त्यांना कुठं ऑक्सिजन कमी पडलं तर नक्कीच लावलं पाहिजे ना। त्यामुळे ते जगले तर आम्हाला जगवतील। आणि मला तुमच्या सांगायचं आहे, आयुक्तांना सांगायचं आहे, या चोराच्या हातात तुम्ही कुऱ्हाड देऊ नका। तो कुऱ्हाड सरळ चालवत जाईल, बिल्डरांकडनं पैसे गोळा करत राहील आणि आम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही। मग ताई, तुझ्या मागे हे बाटला घेऊन तुला फिरायला लागेल आणि मी आता घेऊन फिरतोच आहे ऑलरेडी, पण भविष्यामध्ये तुम्हाला घेता येईल। आणि उद्या मला असं म्हणायचं आहे, हे लोक जे आहेत आमचे पैसे गोळा करणार आणि भविष्यात बघा, आता चेन्नईमध्ये ऑक्सिजन पार्क उभा झाले आहे,
15 मिनिटं 300 रुपये घेत आहेत. तर उद्या या ठाणे शहरामध्ये या मुंबई ठाण्यामध्ये असं मोठं ऑक्सिजन पार्क उभं करतील, स्वतः उभं करतील आणि लोकांना पैसा गोळा करतील. बाकी यांना पैसाच गोळा करायचा, नागरिक त्यांच्या काय पडल्या नाही, नागरिक समस्या काय पडल्या नाहीये. सुजाण आणि करदात्या ठाणेकरांना नेमकं काय आवाहन करा? तुझ्या नागरिकांना मग एवढं सांगा की झाडे लावा आणि झाडे जगवा. त्या झाडे जगली तरच आपल्याला ऑक्सिजन मिळेल. आणि तुम्ही सर्वांनी या महापालिकेच्या चुकीच्या धोरणाला तुम्ही निषेध केला पाहिजे, तुमचा राग व्यक्त केला पाहिजे. तुम्ही आज लोकशाही आहे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुमचा सहभाग असणे गरजेचं आहे. एकंदरच हाय खुशी, हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.